नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन केलं तुम्ही, पण त्या चौकशी करावी मी स्वतः सूचना केलेल्या आहेत। मी त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस आज मी आपल्या राज्याचं 8 लाख कोटीचं बजेट मी त्या ठिकाणी पाहतो। हे बघत असताना माझं सतत प्रत्येकाला सांगणं असतं की उद्याच्याला हा जनतेचा पैसा आहे, हा देत असताना कुठेही लिकेजेस होता कामा नये, पारदर्शकता राहिली पाहिजे आणि अशा पद्धतीच्या तक्रारी आल्या तर त्याची चौकशी केली पाहिजे। दूध का दूध पाणी का पाणी दाखवलं पाहिजे। तुम्ही उद्घाटन केलं, पण त्याला नाव काय द्यायचं याच्यावर सध्या संभ्रम आहे। दिवा पाटील हेच नाव देण्यात येणार आहे का ते नाव बदलण्यात येणार? एकदा तो विमानतळ व्यवस्थितपणे चालू होऊ द्या। त्याच्यामध्ये आम्ही बघितलं, पंतप्रधानांनी पण पाहिलं, साधारण टेक ऑफ आणि लँडिंगला अजून 45 दिवस लागणार आहेत। परंतु काय होतं, एकदा मान्यवरांनी तारीख दिली, उद्घाटन केलं की पुढची गोष्टी थोड्याशा गतीनं व्हायला मदत होते आणि आपल्या मुंबईच्या विमानतळावर खूप मोठा लोड आहे आणि त्याकरता ह्या विमानतळाची गरज होते। ह्याच्यावरच नाही, नायडू साहेब आले होते, आम्ही नायडू साहेबांना वाढवणच्या पण एअरपोर्टच्या बद्दलचं सूतोवाच केला आहे, कारण आपल्याला पुढं तिकडचा पण इंटरनॅशनल एअरपोर्ट करावं लागणार आहे। जोपर्यंत वाढवण बंदर होत आहे त्याला लागतील 3-4 वर्ष, मग ह्यालाही 3-4 वर्ष लागतात एअरपोर्टला। तर मुंबईसारखं सिटी आणि तिथं राहणारे नागरिक त्यांचं जगाशी, देशाशी आणि राज्यातल्या वेगवेगळ्या भागाशी संपर्क होण्याच्या दृष्टिकोनातनं आत्ताचं जे काही विमानतळाचं उद्घाटन केलं तिथं 9 कोटी लोकांचं म्हणजे जाणं येणं ह्या विमानतळाची कॅपॅसिटी राहणार आहे, तेवढी काय व्यवस्था तिथं केलेली, फार उत्कृष्ट विमानतळ झालेलं आहे। राहिलेली कामं पण चांगल्या पद्धतीनं करण्याचं आमची भूमिका आहे आणि आम्ही ते त्या बाबतीमध्ये करू। त्याच्या संदर्भामध्ये ज्या काही तिथल्या लोकांच्या भावना आहे त्या लक्षामध्ये घेऊन योग्य ते कारवाई योग्य ती कारवाई सरकारकडनं तिथल्या एक मिनिट त्या अरे ऐका ना बाबा, अरे थांबा ना, तुम्ही ज्यावेळेस असं बोलता ना त्यावेळेस मी जावं असं तुमच्या मनात असतं त्याच्यामुळे, कारण तुम्हाला माहिती आहे फार प्रश्न आले की मी निघून जातो। हा, तुम्ही प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची माझी तयारी आहे, पण प्रश्न विचारताना पण तुम्ही योग्य पद्धतीनं प्रश्न विचारावा। आमचं कामच आहे उत्तर देणं, ते आम्ही पार पाडू। त्याच्या संदर्भामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांशी चर्चा केलेली, तिथल्या वेगवेगळ्या शिष्टमंडळांशी केलेली आहे। सगळे काल लोकप्रतिनिधी स्टेजवर हजर होते, समोर पण मोठ्या प्रमाणावर गर्दी होती आणि त्यामध्ये आपण अशा पद्धतीनं ज्यावेळेस मोठी मागणी येते, लोकांचं त्या डिमांड येते, त्यावेळेस आपण जनतेचा विचार करूनच, बहुमताचा विचार करूनच निर्णय घेत असतो। लाडक्या बहीण केवायसी करताना ना थोड्या अडचणी येत आहेत, आता नेटवर्कचा प्रॉब्लेम बऱ्याच। ठीक आहे, अडचणी येत असतील तर अशा पद्धतीने आता लाडकी बहीण योजना आणली, ही जवळपास ऑगस्ट मध्ये आणली, मला वाटतं ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, त्यावेळेस सुरुवातीला आम्ही काही गोष्टीला शिथिलता ठेवलेली होती, परंतु आता प्रत्येक हा निधी त्याच लाडक्या बहिणीकडे जी लाभार्थी म्हणून त्याच्यामध्ये बसते तिच्याकडे जावा म्हणून हे केवायसी वगैरे ह्या गोष्टीचा आपण वापर करतोय। त्यामध्ये आपण फार तर मुदत वाढवायची असेल तर आम्ही मुदत वाढवू, पण केवायसी ही करावीच लागेल। काय मी सीपींना सांगितलं, ज्याची चूक असेल त्याच्यावर ऍक्शन घ्या। ताई, तुम्हाला पण जर फॉर्म भरता येत असेल तर आपण पण भरू शकता। ही लोकशाही आहे, प्रत्येकाला फॉर्म भरण्याचा अधिकार आहे आणि जे तिथले मतदार आहेत ते मतदार त्याबद्दलचा निर्णय घेतील। तुमच्या सत्तेमधले जे मंत्री आहेत नितेश राणे यांच्यावर काल वारिस पठाण बोलताना असं म्हणाले की ते जर 2 पायाने नगरला आले तर स्ट्रेचरवर ते जातील, एक प्रकारे। तुला पटतं का? तुला हे पटतं का? एक मिनिट, मी तुम्हाला सांगतो, कुणी कायदा हातात घेण्याची भाषा करू नये। सगळ्यांच्या दृष्टीनं कायदा आणि संविधान आपलं श्रेष्ठ आहे। काही जण वेगवेगळ्या पद्धतीनं स्टेटमेंट करून, तसं स्टेटमेंट आल्याशिवाय आमचा मीडिया ते सारखं चॅनलला दाखवत नाही आणि त्यामुळं ही लोक अशी स्टेटमेंट करतात
त्याला माझी तुम्हालाही विनंती आहे, जे अशा पद्धतीनं स्टेटमेंट करतील त्याला तुम्ही जसं काही अतिशय एक ईर्षाल एखादी शिवी हसडली की दाखवत नाही, फुल्या 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 मारता, तशा पद्धतीनं हे जर तुम्ही केलं तर आपल्याला ह्या महाराष्ट्रात शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये लोक असलं बोलायचं सोडून देतील अशी माझी पण तुम्हाला ओबीसी मोर्चा आहे, भुजबळ आणि सगळे नेते ओबीसी मोर्चाला हजर राहणार आहेत. आता नागपूरमध्ये होतोय मराठा वर्सेस ओबीसी हा वाद पुन्हा. काही काळजी करू नका, योग्य तो मार्ग काढला जाईल, त्याच्यामध्ये आपण काळजी करू नका. दिवाळी आहे, आनंदाचा शिरा यंदा मिळणार नाहीये का, अशी परिस्थिती निर्माण झाली? हो का, ज्या काही योजना चालू असतात त्या सगळ्याच योजना कायमच्या चालतात अशातला काही भाग नाही. त्या वेळेची परिस्थिती लक्षामध्ये घेऊन काही त्याच्यामध्ये बदल केले जातात. आता आनंदाचा शिधा मिळत असताना हा ठराविक लोकांनाच मिळायचा, पण लाडक्या बहिणीच्या योजनेचा पैसा हा जास्त माझ्या भगिनींना मिळतो, माझ्या लाडक्यांना मिळतो. त्याच्यामुळं आपल्या ह्या बाबतीत आम्ही विचारपूर्वक शेवटी सगळ्या चांगल्या योजनेच्या बाबतीत आमचं महायुतीचं सरकार सकारात्मक आहे. परंतु अनेकदा काही योजना येतात आणि त्या योजनेचा लाभ ज्या उद्देशाने प्रत्येकाला मिळाला पाहिजे तिथं जर पोचू शकत नसेल तर त्याच्यामध्ये काही आपण बदल करत असतो. हे आजचंच नाही, देशाला राज्याला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनची ही पद्धत आहे. असं तुम्ही खूप योजना पूर्वी आल्यात, काही योजना बंद केल्यात, काही योजनेमध्ये बदल केले, काही योजनेमध्ये आणखीन ते लोकाभिमुख होण्याच्या दृष्टिकोनातनं मार्ग काढला. तशा पद्धतीनं ह्याही बद्दल मार्ग काढायचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न चालू आहे. कुणाला अहो त्याच्या संदर्भात जोपर्यंत आपल्या ज्या भागामध्ये अतिवृष्टी झाली, विशेषतः मराठवाडा, आपल्या इकडचा सोलापूर, तिकडं जळगाव वगैरे, पालघर कोकणातलं किंवा विदर्भातले काही, तिथं ह्या सगळ्याच्या बाबतीमधले सगळे पंचनामे आणि सगळे पूल किंवा रस्ते किंवा काय हे सगळे यायला थोडासा वेळ लागतोय. परंतु तरी देखील आत्ता आम्ही जे 32,000 कोटीचं पॅकेज जाहीर केलेलं आहे ते दिवाळीच्या आत त्यांना DBTवर कसे पैसे देता येतील ह्याबद्दलचा प्रयत्न चालू आहे. आणि काल चीफ सेक्रेटरी पण आमच्याबरोबर होते की तुम्ही सगळ्या कलेक्टरांशी बोलून ताबडतोब ते सगळा जी काही माहिती आहे ती गोळा करा. कारण एकदा तुम्ही प्रस्ताव पाठवला, परत दुसरा प्रस्ताव तुम्हाला पाठवता येत नाही आमचं पाठीमागचं जे पाठवलं त्याच्यात ही चूक राहिली, ती चूक राहिली, त्याच्यावर थोडासा विलंब लागतो. पण तुम्ही पाहिलं असेल तिथं अमितभाई पण म्हणाले की तुम्हाला मी मदत करीन आणि काल आम्ही पंतप्रधानांना पण विनंती केली. त्याच्याबद्दल 32,000 कोटीचा पॅकेज जाहीर करताना मुख्यमंत्र्यांनी त्याचं उत्तर दिलंय. तू ऐकलं नसशील तर पुन्हा ती क्लिप पहा.